नमस्कार. पेठवडगावच्या लोकप्रिय नेत्या माजी नगराध्यक्षा सौ विद्या गुलाबराव पोळ अर्थात ताईसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर मीडिया ग्रुपतर्फे आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता या भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी कोल्हापूरची स्पर्धक कुमारी तेजस्विनी सुजाता संजय पांचाळ आपल्या समोर विषय मांडतीये ताईसाहेबांचे उपक्रम आणि विकासाचा पॅटर्न. खरं तर व्यापारी पेठांचं गाव म्हणून पेठवडगावला ओळखलं जातं. मात्र व्यापाराबरोबरच शिक्षण, आरोग्य, कृषी, संशोधन या प्रत्येक क्षेत्रामध्ये पेठवडगावचं स्थान पक्क करण्यासाठी पुढे सरसावलं ते रौप्य महोत्सवी नगराध्यक्ष विजयसिंह यादव यांचं नेतृत्व आणि त्यांनी हाती घेतली ती विकास कार्याच्या रथाची दोरी. मग हीच वैचारिक आणि विकासात्मक परंपरा अविरत ठेवण्यासाठी पेठवडगावमध्ये अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विकासाचा पॅटर्न राबवला आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या आयुष्यालाही युटर्न दिला तो माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी. म्हणजे कर्तृत्व वितभर असताना जाहिरात पानभर करत त्याला विकासाचं गोंडस नाव देणारे अनेक जण असतील, मात्र एखादं कार्य करण्याचा असलेला व्यासंग, त्याबाबतची तळमळ, कळकळ, कमालीची समर्पण वृत्ती, स्वार्थ त्याग या साऱ्याच गोष्टींच्या जोरावर विद्याताईंनी पेठवडगावमध्ये असा काही पॅटर्न राबवला ना की त्या पंचगंगेच्या महापुराला सुद्धा लाज वाटेल इतक्या विकासाच्या गंगेचा महापूर पेठवडगावमध्ये आणून दाखवला. आणि या विकास गंगेमध्ये नाहून निघालेली प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात जणू असंच शब्द तरळत होते की ताई पण भारी देवा, कारण आपल्या ताईंचा विकासाचा पॅटर्नच अलग आहे. खरं तर संयोजकांनी विषय देत असताना विद्याताईंचा असा उल्लेख न करता ताईसाहेबांचा असा उल्लेख केलेला आहे. कारण आजही तुम्ही पेठवडगावमध्ये गेलात आणि तिथं कुणालाही विद्याताईंची ओळख विचारलीत ना तर अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आमची ताई अशी ओळख सांगितल्याशिवाय राहत नाही. इतकं विद्याताईंचं हे ताई पण पेठवडगावमध्ये लोकप्रिय आणि लोकमान्य झालेलं आहे. खरं तर विद्याताईंची सकाळ ही पहाटे 3 वाजल्यापासूनच होते. म्हणजे अगदी सूर्य उगवायच्या आधीच कार्याला सुरुवात करणाऱ्या विद्याताई, आध्यात्मिकतेच्या भावनेने मानवतेतही देव पाहणाऱ्या आणि लोकांची कामे हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या विद्याताई, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची अनेक पदं पायाशी लोळण घालत असतानाही स्थानिक पातळीवरच काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्याताई, म्हणजे अगदी जगामध्ये पेठवडगाव असलं तरी सुद्धा पेठवडगावलाच जग मानणाऱ्या आणि या जगासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या विद्याताई. खरं तर संघटन, समर्पण आणि सेवा या त्रिसूत्रींच्या माध्यमातूनच विद्याताईंच्या या विकासाच्या पॅटर्नचा उगम झालेला आहे. आणि म्हणूनच विद्याताई ज्या वेळेला पेठवडगावमध्ये आल्या ना त्यावेळेला त्यांनी उत्कृष्ट आणि मजबूत संघटन करायला सुरुवात केली. मग विजयसिंह यादव युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांना त्यांनी संघटित केलं. अगदी विघातक कृत्यांपासून परावृत्त करत विधायक कार्याकडे वळवलं. तर कल्याणी सखी मंचच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करत महिलांसाठी विविध स्पर्धा अगदी प्रभागानुसार भरवल्या. अगदी महिला बचत गटांसाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळांचं त्यांनी आयोजन केलं आणि याद्वारे युवकांना आणि महिलांना यशस्वीरित्या संघटित केलं. बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या आणि या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. कारण आज सरकार काम देईना आणि पदवी भीक मागू देईना अशी अवस्था झाली असताना या अनेक बेरोजगारांना अगदी त्यांच्या हाताला काम देत फक्त एक वेळचीच नाही तर आयुष्यभराची भाकरी देऊ केली. ज्या वेळेला त्या नगराध्यक्षा होत्या ना त्यावेळेला सुद्धा त्यांनी हा विकासाचा पॅटर्न अविरत ठेवला. मग पेठवडगावमध्ये 14 सुलभ शौचालय उभे केले आणि हगणदारी मुक्त शहरासाठी जनजागृती मोहीम राबवली. त्यांच्या या कार्याला इतकं यश आलं ना की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते पेठवडगावला हगणदारी मुक्त शहर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्या वेळेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता त्यावेळेला या संपावर आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर बोलून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे अनेक लोकप्रतिनिधी पाहायला मिळाले. मात्र त्याच वेळेला कर्मचाऱ्यांचा उत्पन्नाचा मार्ग बंद झाला होता. अशा वेळी त्यांना अन्नधान्याचं किट मोफतपणे देणाऱ्या या विद्याताईच होत्या.
अगदी सर्पमित्रांना सुरक्षा किटचंही त्यांनी वाटप केलं. सेलिब्रिटींना भेटण्याची प्रत्येकाची इच्छा असते, पण बऱ्याच वेळेला ती अपुरीच राहते. अशा वेळी सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील दुवा या विद्याताई झाल्या आणि लोकांना त्यांच्यापर्यंत नाही तर सेलिब्रिटींना लोकांपर्यंत आणण्याचं काम हे विद्याताईंनी केलं. इतकंच नव्हे तर अगदी हातातून सत्ता गेल्यानंतर सुद्धा विद्याताईंनी हा विकासाचा पॅटर्न असाच अविरत ठेवला, कारण हा पॅटर्न त्यांनी मुळात सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी राबवला होता. कोरोना कालावधीमध्ये तर त्यांनी एक हात मदतीचा एक घास आपुलकीचा हा उपक्रम राबवला आणि सर्वसामान्य जनतेला मोफत जेवणाची व्यवस्था केली. इतकंच नव्हे तर माझं गाव माझं कर्तव्य असं म्हणत तुम्ही फक्त खबरदारी घ्या, मी तुमची जबाबदारी घेते असं म्हणत त्यांनी त्यांची भूमिका अगदी खंबीरपणे निभावली. महापुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विद्याताईंच्या मदत कार्याचा महापूर हा अगदी ओसंडून वाहत होता. एकदा नदीचं मोटर बंद पडलं होतं हे कार्यकर्त्यांकडून विद्याताईंना कळालं. त्यावेळेला विद्याताईंनी एका रात्रीत मोटार उपलब्ध केली आणि पेठवडगावचा पाण्याचा प्रश्न सोडवला. पाईपलाईन असेल, जलवाहिन्या असतील, म्हणजे पेठवडगावला पाण्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम हे विद्याताईंनी केले आणि म्हणूनच पेठवडगावच्या जलसम्राज्ञी म्हणजे विद्याताई पोळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एखादं नेतृत्व किंवा कर्तृत्व जेव्हा फुलत असतं ना त्यावेळेला त्या व्यक्तिमत्वावर त्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं जातं. अगदी असंच काहीसं विद्याताईंबाबतीत सुद्धा झालं, कारण ताईंकडे प्रचंड धनसंपत्ती आहे अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र पैसा हा खिशातच ठेवायचा असतो, तो डोक्यात जाऊ द्यायचा नसतो हे ताईंना चांगलंच ठाऊक होतं आणि म्हणूनच ताईंनी असलेल्या धनसंपत्तीचा वापर जनसंपत्तीसाठी केला. अगदीच उदाहरण द्यायचं झालं ना तर ज्या वेळेला ताई पेठवडगाव मध्ये आल्या होत्या त्यावेळेला पेठवडगाव नगरपालिकेला रुग्णवाहिकाच नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि ताईंनी तब्बल 7.5 लाख रुपये स्वतःच्या खिशातून घातले आणि रुग्णवाहिका नगरपालिकेला देऊ केली. इतकंच नव्हे तर पाईपलाईनचा प्रश्न प्रलंबित होता, शासनाकडून निधी मिळत नव्हता, त्यावेळेला तब्बल 1,84,00,000 रुपये ताईंनी स्वतःच्या खिशातून देऊ केले आणि पाईपलाईनचाही प्रश्न मिटवला. ताईंच्या या अनेक कार्यांचा पाठपुरावा आणि पोचपावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. म्हणजे अगदी सकाळ समूहातर्फे गौरव मातृत्वाचा सन्मान मिळाला, लोकमत तर्फे त्यांना सखी सन्मान पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र टाइम्स तर्फे टाइम्स अचीवर ऑफ साऊथ महाराष्ट्र हा पुरस्कार मिळाला. मात्र या साऱ्या पुरस्कारांपेक्षा आपल्या कार्याने सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर आलेलं समाधानाचं हास्यच त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार ठरला. या अनेक उपक्रमांपैकी त्यांचा सर्वात गाजलेला आणि आदर्शदायी ठरलेला उपक्रम तो म्हणजे 1.5 तास टीव्ही आणि मोबाईल सेवा बंद करण्याचा. कारण शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचं काम करत असताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत त्यांनी कोणतंही राजकारण न करता सर्व गटातटांना पक्षांना एकत्रित केलं आणि आम्ही वडगावकरच्या नावाखाली हा उपक्रम राबवला. प्रसंगी पालकांना संकल्पपत्राचं वाटपही केलं आणि त्यांच्या या आव्हानाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला ना की सायंकाळी 7 वाजता गावात भोंगा वाजला की प्रत्येक घरातली टीव्ही आणि मोबाईल सेवा बंद होत होती. अगदी 15 ऑगस्ट रोजी एक सही देशासाठी एक प्रतिज्ञा भारत मातेसाठी हा उपक्रम सुद्धा लोकांच्या मनात खरी देशनिष्ठा पेरण्यासाठी कारणीभूत ठरला. हे अनेक उपक्रम राबवत असताना त्यांनी कधीच दिखावा केला नाही. मला वाटतं त्यांच्या विकासाच्या पॅटर्नचं ब्रीदवाक्यच असावं की दिखावा कमी पण विकासाची हमी. हीच हमी देता देता पेठवडगावसाठी कोणतीही कमी भासू न देणाऱ्या विद्याताईंच्या कार्यातून जेव्हा माझ्यासारख्या मुलीला प्रेरणा मिळायला लागते ना तेव्हा कवी सुरेश भट यांच्या कवितेतील काही ओळी आपोआप ओठांवर रेंगाळू लागतात की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हा सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. मनपूर्वक धन्यवाद.